झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईत जुहूमधल्या एका स्कूल बसमध्ये 3 वर्षांच्या मुलीवर बलात्कार नव्हे तर तिचा विनयभंग झालाय असं पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी म्हटलंय। गुन्हा नोंदवून घेताना पोलिसांनी चुकून 376 हे बलात्काराचं कलम लावलं असा त्यांचा दावा आहे। सेक्शन लगाने में, कानून के एप्लीकेशन लगाने में वो गलती किया है, गलती वो दुरुस्त की जा रही है। कोर्ट के अंदर कोई रेप नहीं हुआ, कोई रेप करने का कोई अटेम्प्ट नहीं हुआ। जहाँ तक ये तो कानून बहुत पुराना है, रेप का कानून तो बहुत पुराना है। नहीं सर, जो चाइल्ड अब्यूज वाला जो मामला नया लॉ बना है, क्या मुंबई में उसकी जानकारी थी कि नहीं थी? हर ना उसको जानकारी थी, उसके सेक्शन भी उसमें लगाए हैं, लेकिन 376 वाले जो सेक्शन है वो गलती से लगाए गए। उसमें 376 के साथ आप लोगों को नहीं मालूम होगा 500 अलेविल में लगाया गया कि उसमें जो है कोई अटेम्प्ट का होता है, लेकिन वो भी गलत है, ऐसा नहीं। दरम्यान या घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। जुहूमध्ये 3 वर्षाच्या शाळकरी मुलीसोबत विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे। 3 दिवसापूर्वी स्कूल बसमधून घरी येत असताना या स्कूल बसमध्ये असलेल्या क्लीनरने या मुलीसोबत छेडछाड केली। या मुलीने हा सगळा प्रकार ज्यावेळेस पालकांना सांगितला त्यावेळी पालकांनी जुहू पोलीस ठाण्यामध्ये जे आहे या संदर्भात तक्रार नोंद केली। पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये या आरोपीच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद केलेला आणि त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी स्वतःची चूक जी आहे ती कबूल केलेली आहे। मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी स्वतः सांगितलेलं आहे की यामध्ये आमची चूक झालेली आहे, यामध्ये कलम जे आहे ते चुकीचं लागलेलं आहे। मात्र अशा घटनेमध्ये मुंबई पोलिसांनी अशा प्रकारची चूक कशी केली असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। आणि दुसरीकडे आपण बघितलं तरी अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या सातत्याने उघडकीस आहे। दिल्लीमध्ये झालेलं बलात्कार प्रकरण असेल आणि त्यानंतर अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या वारंवार उपस्थित होतात आहे। बस सुरक्षित आहेत का असा देखील प्रश्न उपस्थित झाला होता। पुन्हा एकदा अशा प्रकारची घटना जी आहे ती घडलेली आहे। यामध्ये मुंबई पोलिसांनी देखील एक मोठी चूक केलेली आहे, कलम चुकीचं लावलेलं आहे। त्याचबरोबर ज्या प्रकारच्या घटना आजही समोर येतात आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह देवेंद्र कोल्हटकर, मुंबई। मुंबईत स्कूल बसमध्ये अशाच प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत। सिंग यांच्या या माहितीनंतर काही प्रश्नही उपस्थित होत आहेत। बलात्कार नव्हे तर विनयभंग हा साक्षात्कार पोलिसांना नेमका झाला तरी कधी? कायद्याच्या रक्षकांकडून अशी चूक होतेच कशी? घटनेचं गांभीर्य कमी करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न तर नाही ना? खरंच चूक झाली असेल तर गुन्हा नोंदवून घेणाऱ्या अधिकाऱ्यावर काही कारवाई होणार आहे का? झी 24 तास एक पाऊल पुढे।